बाटली संपून गेली न छोटी कुठं आहे ग मोठी बाटली संपून गेली छोटी कुठं आहे ग मोठी बाटली पगार माझी झाली लय दिवस नाही प्याली आज पगार माझी झाली लय दिवस नाही प्याली उशीर का झाला स्वयंपाकाला उशीर का झाला स्वयंपाकाला ती रोटी कुठं आहे ग आणि मग मोठी बाटली संपून गेली न छोटी कुठं आहे नशाही चढलाय मजला मला जेवायला सांगतोय तुझला हे दाढीचं पाणी ताटात दिसतोय हे दाढीचं पाणी ताटात दिसतोय ती मोठी कुठं आहे ग आणि मग तुकारामचं इकडं तुकाराम हालत जुलत कस तरी घरी गेला मग मित्र हो दारुड्याचं घर म्हशीचा गोटान घर सारखंच तुकाराम घरात जाण्याऐवजी धाडकन म्हशीवरती पडला म्हशीलाच बोलू लागला म्हशीलाच चापचू लागला बोलता बोलता याच्या हातात म्हशीचं शिंग आलं तेव्हा बायकोला त्या म्हशीला म्हणतो बायको समजून म्हणतो मी काबाड कष्ट करतो तुझ्या हातात पैसे आणून देतो पहिली ती साधी राहत होती आता डोक्याला पिना लावायला लागले म्हणे सिंग म्हणजे पिन वाचायले बोलता बोलता सिंग सुटलं हातात म्हशीची शेपटी आली तेव्हा म्हणतोय पहिला तू भुसडा बांधत होती आता येणी बी घाला लागली म्हणे मग मित्र हो नेमकाच म्हशीनं पोटा टाकला होता तर शेपटीचा हात सुटला त्या पोट्यात घुसला तेव्हा म्हणतोय राणी स्वारी बर का स्वारी तुझं माझ्यावर लय प्रेम आहे आणि माझ्यावरती जर प्रेम नसतं ना एवढा छान शिरा करून ठेवला नसता म्हणे म्हणून मित्र हो व्यसनाच्या आहारी जाऊ नये व्यसनी माणसं असं काही करू शकतात आहे का नाही बघा पहिले माणसं चांगली होती नावं बी चांगलं होती पहिले महिला उकाणे घ्यायच्या किती चांगले उकाणे असायचे पहिल्याच्या महिलाचं उकाणं सांगतो मी एक बघा शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालते वाकून पहिल्या महिला म्हणायच्या शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालते वाकून आणि तुकारामचं नाव घेते तुमचा मान राखून आणि आजच्या बाया बी नाव कसे घेतात बघा सायकलची घंटी ऐकू येते दुरून आता सायकल जुनी झाली आता टू व्हीलर आल्या है ना म्हणून गाडीचं हॉर्न ऐकू येतं दुरून गाडीचं हॉर्न ऐकू येतं दुरून आला वाटतं भाड्या आयतं खायला हिंडून फिरून आला वाटतं भाड्या आयतं खायला हिंडून फिरून येऊ द्या तर त्या आजाला टाकतेच पुरून
अजून एक नाव बघा, बदामाचा हलवा करते की सून, बदामाचा हलवा करते की सून, आजे घरात असला की बसते रसून आणि बाहेर गेला की खाते चाटून पुसून.